हॅलो मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, मी असा झटपट ढोकळा बनवत आहे। ढोकळ्याला लागण्यासाठी हे पहिलं 2 तांबे पाणी पातेल्यात घालायचं। हे पाणी पातेल्यात टाकल्याच्या नंतर हे अशी चाळणी ठेवायची। वाफेवरचा ढोकळा आहे, अति छान लागतो खायला। झटपट होणारा फक्त ढोकळा। हे ताटातला ढोकळा आहे। माझ्याकडे काय मशीन हे ढोकळ्याचं पात्र नाही आहे। असं तेल लावून घ्यायचं ताटाला छान असं। अति उत्तम भारी ढोकळा लागतो हा खायला। पचण्याला बी खूप हलका। जे मोठ्या माणसांनी खाल्ला, बच्चूंनी खाल्ला। हा विकतचा ढोकळा वेगळा आणि हा माझ्या घरचा स्वतःचा ढोकळा हा अजून वेगळा। खायला अति उत्तम लागतो, अप्रतिम लागतो। तर हे वाफ घेण्यासाठी झाकण। तर हे झालं ताटाची तयारी। दोन वाटी दही घेतलंय, 2 वाटी रवा, पाऊण वाटी बेसन पीठ, 2 चमचे साखर, चवीसाठी 1 चमचा मीठ, 2 चिमूट हिंग, 1 चमचा ओवा। असं छान असं मस्त त्याला अजून 2 वाट्या पाणी घालते। हा झटपट होणारा ढोकळा आहे। 10 मिनिटात सगळं। 15 मिनिटं लागते पूर्ण रेसिपी व्हायला। कोणी पाहुणे येऊ द्या, मैत्रिणी येऊ द्या, त्यांना असं ढोकळ्यांना खाऊ घालायचा। खुश। हे सगळं याच्या गाठी मोडून घेतले का दही सगळं मऊ होऊन जातं, एकदम सॉफ्ट होऊन जातं। ही साखर घालते 1 चमचा, मीठ घालते 1 चमचा, क्रश केलेला ओवा घालते अर्धा चमचा। ओव्यामुळं काय होतं, स्वादिष्ट लागतं असं।
तर हिंग घालते 1 चिमूट. साधारण जास्त हिंग फोडणीत घालायचं थोडं. हळद पण 1 चिमूट घालते, जास्त हळद घालायची नाही. असं चांगलं मस्त फेटून घ्यायचं, फक्त भिजवायचं अगदी बिलकुल नाही. हा झटपट होणारा ढोकळा. हे 2 वरगळे तेल घालते, छोटे वरगळे येतं 2 घालते, म्हणजे यानं काय होतं, अजून चांगलं होतं तेल घातलं. छोटे छोटे वरगळे. आता हा बेकिंग सोडा 2 चिमूट घालते. हे सोड्याचं असं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस आपण त्याला टाकतो ना, त्यावेळेस असा तो रवा असा फुलून येतो मस्त. ते समजून जायचं की हा पंची ढोकळा होणार आहे. नाही तर काही बायका काय करते, ढोकळा करताना हां ते दुसऱ्याचं बघते मग करते, असं नाही करायचं. स्वतः आपण हात घातल्याशिवाय समजत नाही ढोकळ्याची रेसिपी कशी चालू आहे ते. असा हा एकदम मस्त फुलून येतो रवा. खूप बायकांना मी ढोकळा शिकवला, पण माझ्यासारखा ढोकळा कुणालाही जमत नाही. इडलीचं कसं पीठ होतं, ह्यासारखं हे ढोकळ्याचं पीठ होतं बघा. असं झालं पाहिजे, फुलून आलं पाहिजे मस्त, जाळी जाळी पडते त्याला. तर हे ताट असं पाणीवरती ठेवते, ह्याच्यामध्ये असं टाकून घेते.
एक 5 मिनटं फक्त, 10 मिनटं हा असा मस्त फुलून ढोकळा येईल छान. तोपर्यंत मी ढोकळ्यासंग चटणी खाणारी तयार करते. त्याला असा हा आपला मस्त वाफेवरचा ढोकळा त्याला कट करून घेते. बघा कसं केक सारखा ढोकळा झाला छान. किती छान फुललंय बघा. हे बघा हाय का कशी जाळी पडली सुंदरशी अशी. किती पंची झाला बघा. हाय थोडं गार होऊन द्यायला पाहिजे. एक माणूस पण आहे ना, एक घरामध्ये कोणी पण एक कंटाळा आला स्वयंपाकाचा तर आपण ढोकळा बनवलं ना तर तो 2 माणसाचं खाणं एकटं खाऊन जातं. कारण ते इतकं छान लागतो, अति सुंदर लागतो, छान खायला खूप भारी लागतं. पचण्यासाठी बी ना तुम्ही काही खा, थोडं पोट डुमडुमन हे होईल. पण हा ढोकळा आहे ना तुम्ही किती बी खा तरी मन भरत नाही, छान लागतं. किती पंच झालं नसतं. ओके. आता हे बघा जिरा, मोहरी, थोडंसं हिंग, एक 5-10 मिरच्या, कढीपत्त्याचे 2-15-16 पानं, थोडी कोथिंबीर फोडणीसाठी, याला फोडणी घालण्यासाठी. साखर आता टाकायची नाही वरतून. साखर जर टाकली ना तर ते असं पाणी चिपचिप होतं. हे असं सुक्की फोडणी करायची, मस्त त्याच्यावरून फिरवायची. किंवा कढईत टाकायची असली तरी कढईत टाकून त्याला असं खालीवर करायचं, कारण जेणेकरून सगळी फोडणी त्याच्यात बसते, मग तर अजून चांगलं लागतं. वरतून टाकलं ना एकाच ठिकाणी राहतं ते, तसं नाही करायचं. हे असे 2 वरगडे तेल घालते. जास्त तेल नाही घालायचं, आधी तेल घातलेलं आहे ना त्याच्यामुळे छोटे वरगडे येते. हे टाकते असं. आधी ना मोहरी घालायची, चांगली तडतडून द्यायची मस्त. जशी ती जास्त मोहरी भाजून ना मस्त अजून चव लागते ती दाताखाली आली.
हे बघा, आता फोडणीमध्ये हिंग घातलं ना, 2 चिमूट घालायचं हिंग. त्यानंतर थोड्या मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या, म्हणजे मिरच्या चांगल्या भाजल्या ना तर मग ते खायला बी थोडं तिखट कमी लागतं. कोणी कोणी जास्त तिखट खातं ना, त्याच्यामुळे भाजू द्यायचं चांगलं चांगलं परतून घ्यायचं छान. अशी झाली त्यावर फोडणी. असं करून कोथिंबीर घालते, वरतून अशी कोथिंबीर घातली छान. हा झाला माझा ढोकळा. खाण्याच्या ढोकळ्याबरोबर मिरची खाताना आपण चटणी थोडीशी, खोबऱ्याची चटणी, खोबरं शेंगदाणे, 2-3 मोहऱ्या टाकल्या, 2-3 कढीपत्त्याचे पानं घालते आणि थोडीशी चिमूट हिंग घालते. हे चांगलं लागतं. आता थोडीशी चटणी त्याच्यात परतून घेते. तिखटपणा कमी होते आणि छान लागते त्याचं ते. खोबऱ्याचा थोडा उघडपणा निघून जातो. जास्त गॅस नुसती कमी घालायची. ही कोथिंबीर घालते वरून थोडीशी. हे असा आपला झाला चमचमीत झमझमीत हा ढोकळा. ही चटणी त्याच्याबरोबर खायला सर्व करा. बस असा हा माझा सोपा साधा ढोकळा. खा, प्या, मजा घ्या. सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. खाऊन आनंदित राहा.